नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी येथे बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भगवान रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्ला मूर्ती स्थापना विशिष्ट मुहूर्तावर करण्यात येणार आहे. महान कवी कालिदास यांनी त्यांच्या पूर्वकालामृत या ग्रंथात 22 जानेवारीच्या मुहूर्ताला संजीवनी मुहूर्त असं म्हटलं आहे. याच मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. या मुहूर्ताचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मुहूर्तामध्ये दोष निर्माण करणारे 5 बाण म्हणजे रोग बाण, मृत्यू बाण, राजा बाण, चोर बाण आणि अग्निबाण यापैकी कोणताही बाण संजीवनी मुहूर्तामध्ये राहणार नाहीये. सिगारेट ओढत असताना त्याचा धूर दुकानात बसलेल्या एका महिलेच्या तोंडावर सोडणं एका युवकाला फारच महागात पडलं. त्या महिलेने याचा विरोध केल्यावर वाद वाढला. त्यानंतर त्या युवकाला त्या गल्लीतील 5 ते 6 तरुणांनी त्या युवकाला बेदम चोप देऊन त्याची हत्या केली. छत्तीसगडच्या बघेरा येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवागारात ठेवण्यात आला. या घटनेत सहभागी असलेल्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी बृजभूषण शरण सिंग यांचे जवळचे मित्र संजय सिंग यांची निवड झाली. त्यानंतर खेळाडूंमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. भाजप खासदारावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आघाडी उघडली आहे. साक्षी मलिक यांनी खेळातून निवृत्ती घेतली तर बजरंग पुनिया यांनी पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यानंतर आता आणखी एका मोठ्या कुस्तीपटूने मोठी घोषणा केली आहे. गुंगा पहलवान नावाने प्रसिद्ध असलेले बॉक्सर वीरेंद्र सिंग यांनीही पद्मश्री परत करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणुकांच्या प्रचारासभांमध्ये रामलल्लाचं मोफत दर्शन करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी शहा यांनी जनतेला भाजपाला मतदान करा, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन करून देतो असं म्हटलं होतं. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी सांगितलं की भाजपाला मत जर दिलं तर रामलल्लाचं मोफत दर्शन करणार. महाराष्ट्रातील हिंदूंनी काय गुन्हा केलाय मग भाजपाला मत दिलं तर मोफत रामलल्लाचं दर्शन? हे कसलं हिंदुत्व असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय. कोरोनाचा नवा व्हेरियंट पसरत चालला असल्यानं धोका वाढत चालला असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यातील महायुती सरकारमधील कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची चाचणी करून घेतल्यानंतर ते पॉझिटिव्ह आल्याचं समजलं. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली. त्यानंतर पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.